कोणताही नवस न करता पावणारे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणताही नवस न करता पावणारे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणताही नवस न करता स्वामी महाराज कसे पावतात, कसे प्रसन्न होतात, कसं आपल्या भक्तांवर कृपा करतात. तर मित्रांनो, स्वामी महाराज असे दैवत आहेत की ते आपल्या भक्तांची, आपल्या सेवेकरांची सेवा बघून, त्यांची भक्ती बघून, त्यांच्या मनातील भावना बघून त्यांना प्रसन्न होत असतात, त्यांना पावत असतात. म्हणून आपल्याला कोणताही नवस करण्याची गरज लागत नाही. मित्रांनो, एकदा स्वामींचे लाडके भक्त श्री बाळप्पा महाराज स्वामींना विचारतात की स्वामी, आम्ही तुमचा म्हणजे तुमच्या नावाचा जप करतो, मग तुम्ही कोणता जप करता, कुणाचा जप करता? हे ऐकून स्वामी एका वाक्यात त्यांना उत्तर देतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणून घराघरातून जप झालाच पाहिजे. मित्रांनो, स्वामींसमोर कोणतीही इच्छा सांगण्याची गरज नसते किंवा त्यांच्यासमोर बसू किंवा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन काही मागण्याची सुद्धा गरज नसते. कारण स्वामी असे दैवत आहेत की ते आपल्या मनातले सगळं ओळखून जातात आणि आपल्याला भरभरून सगळं काही हवं ते देतात. परंतु हे भरभरून आणि भरपूर सगळं काही त्याच भक्ताला, त्या सेवेकऱ्याला मिळतो जो खरा असतो, जो खरा मनाने स्वामींची सेवा करतो, जो खरा श्रद्धेने स्वामींची भक्ती करतो. त्या भक्तावर स्वामी प्रसन्न होतात आणि त्या भक्तीमध्ये, त्या सेवेमध्ये भरपूर पारायण, भरपूर मंत्र किंवा भरपूर वाचन करण्याची सुद्धा गरज नसते. फक्त मनोभावाने, श्रद्धेने, स्वामींवर विश्वास ठेवून, मनामध्ये खरेपणा आणून तुम्हाला स्वामी सेवा करायची असते. जर तुम्ही स्वामीसमोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप केला तरीसुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच पावतात. स्वामी महाराज नक्की तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून सगळं काही देतात. म्हणून तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज लागत नाही. तुम्ही जो जप करा तो 2 मिनटं, 5 मिनटं किंवा एक माळा असला तरी चालेल. फक्त तो जप श्रद्धेने आणि विश्वासाने करा, कारण स्वामी फक्त तुमच्या मनातील भाव बघतात. म्हणून स्वामी समर्थ असे दैवत आहे जे नवस न करता सुद्धा पावतात. त्यासाठी फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास असायला हवा आणि आपण जे काही सेवा करू त्या पण मनोभावाने करायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.